ही गोष्ट आहे वैशाली नगरीची आणि त्या नगरीतील अतिशय सुंदर गुणी पण अंतर्मनाने एकटी असलेल्या स्त्रीची आम्रपाली. त्या काळी वैशाली ही समृद्ध आणि वैभवशाली नगरी होती आणि त्या नगरीत राहायची प्रसिद्ध नगरवधू आम्रपाली. तिचं सौंदर्य इतकं अप्रतिम होतं की राजे महाराजेही तिच्या दर्शनासाठी येत असत. पण इतक्या वैभवातही तिच्या मनात एक प्रश्न सतत घुमत होता. हेच का आयुष्य? हाच का खरा आनंद? एके दिवशी वैशालीत आगमन झाले होते गौतम बुद्धा यांचे. लोक सांगत होते ते राजपुत्र होते, पण सर्व सुखसुविधा सोडून त्यांनी सत्याचा मार्ग स्वीकारला. हे ऐकून आम्रपालीच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. बुद्ध आणि आम्रपालीची भेट. आम्रपाली बुद्धांच्या सभेत गेली. तिने प्रथमच बुद्धांना पाहिले. शांत चेहरा, तेजस्वी व्यक्तिमत्व आणि डोळ्यांत अपार करुणा. ती नम्रपणे म्हणाली, भगवन मला सांगा, खरा आनंद कुठे आहे? बुद्ध शांत स्वरात म्हणाले, आनंद बाहेर नाही, तो आपल्या मनाच्या शांततेत आहे. लोभमोह आणि अहंकार सोडल्यावरच खरा आनंद मिळतो. ही वचने ऐकून आम्रपालीच्या मनात काहीतरी हललं. तिला जाणवलं इतकी वर्षे ती जे शोधत होती ते आज तिला सापडलं. भोजनाचे आमंत्रण. त्या दिवशी आम्रपालीने बुद्धांना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित केलं. त्याचवेळी वैशालीतील श्रीमंत लोकांनीही बुद्धांना आमंत्रण दिलं. पण बुद्धांनी सांगितलं, मी आधीच आम्रपालीचे निमंत्रण स्वीकारले आहे. हे ऐकून अनेक लोक चकित झाले. एक नगरवधू आणि तिच्या घरी भगवान बुद्ध. पण बुद्धांसाठी सर्वजण समान होते. त्यांच्या दृष्टीने व्यक्तीचा भूतकाळ नव्हे तर तिच्या अंतःकरणातील परिवर्तन महत्त्वाचं होतं. आम्रपालीचा परिवर्तन. बुद्धांच्या सहवासाने आम्रपाली पूर्णपणे बदलली. तिने आपली संपत्ती, वैभव आणि पूर्वायुष्य सोडण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, आजपासून मी सत्याच्या मार्गावर चालणार. आणि पुढे ती बुद्धांची अनुयायी बनली. तिने आपलं आयुष्य धर्मप्रसारासाठी अर्पण केलं. कथेचा संदेश. ही कथा आपल्याला शिकवते, समाज काहीही म्हणो, प्रत्येक व्यक्तीमध्ये बदल घडवण्याची शक्ती असते. खरा आनंद बाह्य वैभवात नसून अंतर्मनाच्या शांततेत असतो. करुणा आणि समानता हीच खरी महानता आहे. आणि ही कथा ऐकून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे कॉमेंट करून सांगा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. अशाच नवनवीन माहितीकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. यानंतर तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती पाहिजे ते कमेंट करून सांगा.